लोकसभेतील पराभवानंतर बारामतीच्या जनतेवर नाराज झालेल्या अजितदादांनी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून न लढण्याचे संकेत काल दिले। यावरून आज विरोधकांनी अजित पवारांवर टीका केली, तर विरोधकांच्या टीकेला दादा गटानं काय उत्तर दिलं आपण पाहूया। अजित पवार बारामती में विधानसभा चुनाव हार रहे हैं, ये पक्का है, ये उनको भी मालूम है। अब मैं उनके ऊपर क्या बोलूं? आप अपने घर तोड़ा है, अपनी पार्टी तोड़ी है, जिस आपके नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया, उनके पीठ में आपने खंजीर मारा है, तो अभी पश्चाताप होने से क्या फ़ायदा है? संजय राऊतांना मी कालही सांगितलं की संजय राऊतांसारखा रिकाम टेकला व्यक्ती दुसरा कोणी नाही, असं आसुरी आनंद त्यांना नेहमी घ्यायचा असतो, चर्चेत राहायचं असतं। बारामतीच्या लोकांच्या भावना तीव्र आहेत। आता याच्यापेक्षा जास्त जर संजय राऊत बोलतील तर मला असं वाटतं की बारामतीची जनताच त्यांना बारामतीत घेऊन जो विकास 1990 पासून 2024 पर्यंत सातत्याने केला, एकदा संजय राऊतांनी जावं ना। सभेमध्ये ते बोललेत की मी चूक केली, तुम्ही करू नका। याचा अर्थ की त्यांनी चूक मान्य केली आहे, त्यांची चूक झाली आणि शरद पवारांसारख्या मुसद्दी नेत्यांच्या पुढे टिकाव लागणं हे आता त्यांना दिसत नाही। त्यामुळं कदाचित नैराश्यपोटी अशा प्रकारचं वक्तव्य ते करत असतील। अजितदादा बारामतीतून निश्चितपणे उभे राहतील। अजितदादा हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत आणि लढाई सुरू झाली असताना मध्येच कॅप्टनने शस्त्र खाली ठेवणं हे योग्य होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।